श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी बोर्डाचा निकाल जाहीर, पहा लगेच. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता आहे. तुम्हाला निकाल पाहण्यासाठी काय करायचं आहे, कशाप्रकारे निकाल बघायचा आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि निकाल कमी जास्त जरी लागला तरी विद्यार्थ्यांनी काय करायचं याविषयी देखील माहिती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. निकाल किंवा पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असतील तर तुम्हाला गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करायचं आहे आणि तुमचा निकाल बघायचा आहे. कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही क्लिक करू नका, कारण आज भरपूर काही वेबसाईटच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला येतील, टेलिग्रामला येतील, कुठल्याही ठिकाणी तुम्हाला भेटतील. त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट झिरो होऊ शकतं जर तुमच्यात फोनपे, गुगल पे रजिस्टर असेल तर. त्यामुळे कुठल्याही अकाउंटला किंवा कुठल्याही लिंकला क्लिक करू नका. तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट हवे असतील तर गुगलवर समाचारकट्टा.com या वेबसाईटला सर्च करा. तर बघा, 12वीचा निकाल आज आहे, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर आज दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होणार आहे. काही वेबसाईट दिलेल्या आहेत, त्या वेबसाईट तुम्हाला समाचारकट्टा.com या वेबसाईटवर मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला दक्षता घ्यायची आहे, कुठल्याही वेबसाईट लिंकवर क्लिक करायचं नाही आहे. आणि तुम्हाला हॉल तिकीटवर जे काही तुमच्या आईचं नाव असेल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि सीट नंबर टाकायचा आहे. इझिली तुम्हाला निकाल ऑनलाईन पद्धतीने बघता येईल आणि सोप्या पद्धतीने बघता येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत जरी कमी मार्क पडले तरी काळजी करू नका, कारण परत आपल्याला पुढे आणखीन प्रवेश प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काही सिद्ध करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला जरी परीक्षेत यश अपयश हे येत राहतं, अपयश जरी आलं तरी काळजी करू नका, कारण लगेच 1 महिन्याने परत पुरवणी परीक्षा असते. त्यामुळे पुरवणी परीक्षा देऊन तुम्ही इझिली परत पास होऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही समाचारकट्टा.com या वेबसाईटला गुगलवर सर्च करा आणि निकाल पाहून घ्या. सर्वांना ऑल द बेस्ट. होपफुली स्वामी समर्थ चरणी माझी हीच प्रार्थना आहे, सर्व विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.